मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत. अशात त्यांना रोज काहीतरी छान खायची इच्छा होते. मग काय व्हेज चाऊमिन खायचा हट्टच धरून बसले. तर मग काय बनवलं मी व्हेज चाऊमिन. आणि तुम्हाला सांगते, अगदी झटपट, मार्केटच्याही पेक्षा खूप चविष्ट असं व्हेज चाऊमिन मी घरी बनवून तयार केलं. हीच रेसिपी आज मी तुमच्या बरोबर शेअर करते आहे. चला तर झटपट व्हेज चाऊमिन बनवायला सुरुवात करूया. चाऊमिन बनविण्याकरिता मी एका पातेल्यामध्ये भरपूर पाणी घेतलेलं आहे. यामध्ये 2 चमचे मीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि यामध्ये 1 चमचा तेल घालू. याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून छान उकळण्याकरिता ठेवून देऊ. मी इथे या नूडल्स घेतलेले आहेत. 150 ते 200 ग्रॅम वजनाचं पूर्ण पॅकेट मी घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं चाऊमिन बनवायचं असेल तेवढ्या नूडल्सचा वापर तुम्ही करू शकता. आता पाणी छान उकळलेलं आहे. यामध्ये या नूडल्स घालायचे आहेत. नूडल्स तुम्ही तोडून सुद्धा घालू शकता, पण लांब लांब नूडल्स खूप छान वाटतात. बघा, याला मिक्स करता करताच हे नूडल्स आता थोडे मऊ झालेले दिसत आहेत. आपल्याला या नूडल्सला 80% शिजवायचं आहे, म्हणजे 80% कुक करायचं आहे. पूर्ण शिजवायचं नाहीये. अगदी काही मिनिटातच तुम्ही बघू शकता नूडल्स आता 80% कुक झालेले आहेत. बोटांनी असं तोडताच नूडल्स चटकन तुटत आहेत. बस आपल्याला याला एवढंच शिजवायचं आहे, याच्यापेक्षा जास्त नाही शिजवायचं आहे. आता हे उकळलेले नूडल्स आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊ व याचं गरम पाणी निघून जाऊ देऊ. गरम पाणी मी बाजूला काढून घेतलेलं आहे. या नूडल्सवर आता आपल्याला लगेच थंड पाणी घालायचं आहे, जेणेकरून याची कुकिंग प्रोसेस स्लो होऊन जाईल आणि या नूडल्स आणखी शिजणार नाहीत. नूडल्स आता आपल्याला एका मोठ्या परातीत असे पसरवून घ्यायचे आहेत. थोडेसे नूडल्स मी या स्टीलच्या टोपलीमध्येच ठेवलेले आहेत, कारण याला व्यवस्थित आपल्याला थंड करायचं आहे. आता हे नूडल्स पूर्णपणे थंड झालेले आहेत. टोपलीमधील नूडल्स आता मी परातीत ओतून घेते आणि यावर थोडंसं तेल घालून हाताच्या मदतीने याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते. जेव्हा हे तेल आपण नूडल्सला लावतो तेव्हा या नूडल्स अगदी छान मोकळ्या होतात. बघा, अगदी याप्रमाणे. चला आता वळूया पुढील कृतीकडे. चाऊमिन बनवण्याकरिता आपल्या घरी जेवढ्या भाज्या असतील तेवढ्या भाज्यांचा वापर तुम्ही करू शकता. मी इथे लाल, हिरवी, पिवळी तिन्ही रंगाच्या ढोबळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. सर्व स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. ढोबळ्या मिरच्या धुवून त्याच्या बिया काढून असे लांब लांब काप आपल्याला करून घ्यायचे आहेत. अगदी पातळ काप करायचे आहेत. एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, जेव्हा आपण चाऊमिन बनवतो तेव्हा आपल्याला लांब लांब कापलेल्या भाज्या हव्या असतात व जेव्हा राईस वगैरे बनवतो तेव्हा भाज्या अगदी बारीक कापलेल्या हव्या असतात. जर तुमच्याकडे लाल, पिवळी ढोबळी मिरची नसेल तर त्याऐवजी तुम्ही गाजराचा वापर सुद्धा करू शकता. त्याने सुद्धा हे चाऊमिन खूप रंगबिरंगी दिसते. तिन्ही रंगाच्या ढोबळ्या मिरच्या मी छान चिरून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला एक पानकोबी घ्यायची आहे आणि याचा एक लहानसा तुकडा घ्यायचा आहे. पानकोबी सुद्धा मी छान धुवून घेतलेली आहे. आता या पानकोबीचे असे आपल्याला अगदी बारीक काप करून घ्यायचे आहेत. हवं असेल तर तुम्ही एका स्लायसरच्या मदतीने याचे अगदी पातळ स्लाइस सुद्धा करून घेऊ शकता. बघा, अगदी झटपट पानकोबी चिरून झालेली आहे. आता मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत. कांद्याचे सुद्धा आपल्याला पातळ काप करून घ्यायचे आहेत. चाऊमिन मध्ये आपण भरपूर लसूण घालणार आहोत. मी इथे 10 ते 15 पाकळ्या लसूण घेतलेल्या आहेत. लसूण स्वच्छ सोलून घेतलेला आहे. त्याचबरोबर अर्धा इंच लांबीचा आल्याचा तुकडा सुद्धा घेतलेला आहे. आलं सुद्धा छान सोलून घेतलेलं आहे. मी एक छोटंसं गॅझेट ऑनलाईन मागवलं होतं. यामध्ये लसूण खूप छान चॉप होतो. आता यातून मी सर्व लसूण चॉप करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आलं सुद्धा अगदी पातळ काप करून यामधून चॉप करून घेतलेले आहेत. 2 हिरव्या मिरच्या सुद्धा मी यामधून चॉप करून घेतलेल्या आहेत. आता आपण काही बीन्स घेतलेले आहेत. बीन्स स्वच्छ धुवून बीन्सचे सुद्धा अगदी पातळ काप मी करून घेतलेले आहेत. याचबरोबर 2 ते 3 हिरवे कांदे मी घेतलेले आहेत. त्याचे सुद्धा याप्रमाणे अगदी पातळ काप करून घेतलेले आहेत. सर्व भाज्या आपल्या चिरून झालेल्या आहेत. चला आता वळूया पुढील कृतीकडे. चाऊमिन बनविण्याकरिता मी एक मोठी लोखंडाची कढई गॅसवर ठेवलेली आहे. यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल छान तापलेलं आहे. आता यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आपण घालू. गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे व हे आलं लसूण 1 मिनिटाकरिता आपल्याला परतून घ्यायचं आहे. आलं लसूण हलकसं परतून झालं की यावर लगेच जो हिरवा कांदा आपण चिरून ठेवलेला होता त्याचा पांढरा भाग घालू. लांब काप केलेला कांदा आपल्याला घालायचा आहे. कांदा सुद्धा हलकासा परतून घ्यायचा आहे आणि लगेच यावर बारीक चिरलेली पानकोबी आपल्याला घालायची आहे. यामध्ये आता तिन्ही रंगाच्या पातळ काप केलेल्या ढोबळ्या मिरच्या आपल्याला घालायच्या आहेत. पातळ काप केलेली बीन्स घालायची आहे. सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत व हाय फ्लेमवर 1 मिनिटाकरता परतून घ्यायच्या आहेत. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे की भाज्या खूप नाही शिजवायच्या आहेत.
भाज्यांचा क्रंचीपणा आपल्याला अजिबात जाऊ द्यायचा नाहीये। भाज्या हलक्याशा परतून झालेल्या आहेत। आता यामध्ये या उकळून ठेवलेल्या नूडल्स आपण घालणार आहोत। यामध्ये 1 मोठा चमचा रेड चिली सॉस आपल्याला घालायचा आहे, 1 मोठा चमचा ग्रीन चिली सॉस घालायचा आहे, 1 मोठा चमचा सोया सॉस घालायचा आहे, 1 मोठा चमचा शेजवान सॉस आपल्याला घालायचा आहे। सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। पळीच्या मदतीने हे चाउमीन मिक्स होत नाही, तर आपल्याला काय करायचंय, पोळी शेकायचा जो आपला चिमटा असतो त्या चिमट्याच्या मदतीने याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। अगदी पटकन याला मिक्स करायचं असतं। गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे। खूप जास्त मिक्स केल्यानंतर या ज्या नूडल्स आहेत या तुटायला लागतात, त्यामुळे याला खूप जास्त मिक्स करायचं नाही। आता यामध्ये थोडीशी काळी मिरी पूड आपण घालू, बारीक चिरलेला हिरवा कांदा आपण घालणार आहोत, तसेच 1 चमचा व्हिनेगर घालून याला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ व आता गॅस बंद करून अगदी गरमागरम व्हेज चाउमीन आपण सर्व करून घेऊ। जर तुम्हाला सोया सॉसची चव थोडी कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं सोया सॉस आपल्या चवीनुसार यामध्ये ॲड करू शकता। मी यात मीठ घातलेलं नाहीये कारण सर्व सॉसेसमध्ये मीठ आहे। जर तुम्हाला मीठ हवं असेल तर तुम्ही थोडं मीठ सुद्धा वरून घालू शकता। व्हेज चाउमीन सर्व करण्याकरिता मी पानकोबीच्या पानांचा वापर केलेला आहे। बघा ही चाउमीन किती छान दिसते आहे, अगदी मार्केट सारखीच ही दिसते आहे, पण मार्केटच्या चाउमीन पेक्षाही याची चव खूप छान असते। कधी कधी मुलांना आपण याप्रमाणे चाउमीन घरी बनवून खाऊ घालू शकतो। मी नाही म्हणणार की रोजच तुम्ही याप्रमाणे चाउमीन बनवून खा। तुम्ही सुद्धा याप्रमाणे व्हेज चाउमीन घरी नक्की करून बघा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका। जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रमंडळींबरोबर या चविष्ट रेसिपीला नक्की शेअर करा। व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपली काळजी घ्या।